नमस्कार, मी सुचेंद्र देशमुख आपल्या सर्वांचं ज्ञानदीप अकॅडमी मध्ये स्वागत करतोय। आपल्याला सर्वात मोठा आत्तापर्यंतचा लेबर रिफॉर्म जो आहे, गव्हर्नमेंटनी जो लेबर कोड्स आणलेले आहेत त्या संदर्भामध्ये आपल्याला डिस्कस करायचं आहे। त्या संदर्भामध्ये आपल्याला एनालिसिस करायचं आहे। नेमकं हे लेबर 4 नवीन लेबर कोड्स काय आहेत, लेबर रिफॉर्म झालेला आहे तो नेमका काय आहे लक्षात घ्या। हे लेबर कोड्स जे आहेत ते 1947 नंतर म्हणजे भारत स्वतंत्र झाल्याच्या नंतर वेगवेगळे कामगारांसाठी कायदे बनवण्यात आलेले होते आणि ह्या कायदे जे आहेत ते आत्ताच्या परिस्थितीला सुयोग्य नव्हते असं म्हणता येईल, किंवा ते अत्यंत गुंतागुंतीचे होते। थोडेसे इम्प्लिमेंट करण्यासाठी ते अवघड जात होते। तर इथे गव्हर्नमेंटनी काय केलेलं आहे की नवीन लेबर रिफॉर्म्स आणलेले आहेत, नवीन लेबर कोड्स आणलेले आहेत जे कामगारांसाठी आहेत। लक्षात घ्या, हे लेबर कोड्स आहेत म्हणजे सरकारने 1947 नंतर जे 29 वेगवेगळे लॉज बनवलेले होते, कायदे बनवलेले होते कामगारांविषयी। जर आपण ओव्हरऑल जर बघितलं तर टोटल 44 हे कायदे बनवलेले होते। स्वातंत्र्याच्या अगोदरचे काही कायदे काही इम्प्लिमेंट होत होते आणि स्वातंत्र्यानंतरचे काही कायदे होते, असे मिळून 44 जे कायदे आहेत ते या कामगारांसंबंधामध्ये कायदे होते। आणि याच्यामध्ये आपण काय केलेलं आहे, हे कायदे आत्ताच्या कंडिशनला बघितलं तर एकमेकांच्या विरोधात वाटत होते किंवा एकमेकांच्या विरोधात असलेले होते, गुंतागुंतीचे होते आणि अनेक कायदे याच्यामध्ये काळानुरूप जे आहे ते कालबाह्य झालेले आपल्याला आढळतात। याच्यामध्ये आपण बघू शकतो की भारत सरकारने या 29 विद्यमान कायद्यांना एकत्रित करून जे आहे ते लक्षात घ्या 4 लेबर कोड बनवलेले आहेत, म्हणजे 4 कामगारांसाठी महत्त्वाचे कोड्स कायदे बनवलेले आहेत। याच्यामध्ये याचं उद्दिष्ट काय आहे तर ईज ऑफ डुईंग बिझनेस, हा बिझनेस जो आहे तो सोपा होणे, लेबर वेलफेअर होणे आणि सिम्प्लिफिकेशन म्हणजे कायद्याचं सिम्प्लिफिकेशन होणे हे याचा उद्देश आहे। लक्षात घ्या, या लेबर कोड मध्ये आपण पाहू शकतो की उद्योगांसाठी आणि कामगारांसाठी हे लेबर कोड का महत्त्वाचे आहेत। तर उद्योगांसाठी आपण पाहायला गेलं तर याच्यामध्ये आहे लॉज कमी आहेत, म्हणजे पहिले 29 वेगवेगळ्या कायद्यांवे जे आहे लेबरचे संपूर्ण अफेअर्स जे आहे ते मॅनेज होत होते। कंपनीचे असतील, वर्करचे असतील, सर्व ह्या वेगवेगळ्या कायद्या अन्वये हे जे अफेअर्स मेंटेन होत होते, चालत होते। मग हे अनेक गुंतागुंतीचे होते, ते इम्प्लिमेंट करण्यासाठी थोडेसे अवघड होते। मग या सर्वांचं एकत्रीकरण काय केलेलं आहे, या उद्योगांसाठी लॉज कमी केलेले आहेत, कॉम्प्लायन्स सोपे केलेले आहेत, राईट, म्हणजे त्याची अंमलबजावणी आहे ती सुयोग्य होणार आहे। लॉचं जे कॉम्प्लायन्स आहे ते एकदम सिंपल केलेलं आहे। ईज ऑफ डुईंग बिझनेस जो आहे तो इथे सुधारणार आहे, राईट, म्हणजे बिझनेसला आणखी ग्रोथ होण्यामध्ये लॉचे जे कायद्याचे जे बंधन होते ते इथे काढून टाकण्यात आलेले आहेत। यासोबतच वर्करसाठी, कामगारांसाठी काय आहे, इथे कामगारांसाठी सुरक्षा वाढवतात, राईट, त्यांना वेतन व कामाची अट स्पष्ट केलेली आहे। याच्यामध्ये स्पष्टपणे सांगितलेलं आहे गिग वर्करचा सुद्धा याच्यामध्ये समावेश आहे, प्लॅटफॉर्म वर्कर्स असतील याच्यामध्ये समावेश आहे। यापूर्वी गिग वर्कर्स, प्लॅटफॉर्म वर्कर्सचा याच्या कुठल्याही कायद्या अंतर्गत समावेश नव्हता। मग या नव्या कायद्याने त्यांचा याच्यामध्ये समावेश करण्यात आलेला आहे। यासोबतच सामाजिक संरक्षण आहे इथे आणखीन त्यांना वाढवलेलं आहे। हे वर्कर संदर्भामध्ये आहे। नेमकं आपण पाहूयात हे जे कोड्स आहेत हे कुठले कुठले 4 मेजर कोड्स आहेत। तर आपण बघू शकता की 4 लेबर कोड्स 2020 याची संरचना कशी आहे। तर पहिला कोड जो आहे तो वेतन संहिता 2019 चा आहे। ओके, याच्यामध्ये म्हटलेलं आहे कोड ऑन वेजेस, म्हणजे याच्यामध्ये काय केलेलं आहे तर किमान वेतन असेल, वेतनाची व्याख्या इथे दिलेली आहे, राईट, बोनस कशा पद्धतीने दिला जाईल, यासोबतच समान वेतन म्हणजे जेंडर इक्वेलिटीला इथे प्रमोट करण्यात आलेलं आहे। स्त्री पुरुषांना काय करण्यात आलेलं तर समान वेतन, समान कामांसाठी समान वेतन, याची इथे डेफिनेशन जे आहेत वेगवेगळे इथे स्पष्ट करण्यात आलेलं आहे। एक मिनिमम वेज ची इथे मर्यादा जी आहे ते ठरवण्यात आलेली आहे। याच्यानंतर आपण बघू शकतो की औद्योगिक संबंध संहिता 2020 ची, इंडस्ट्रियल रिलेशन कोड IRC, याच्यामध्ये सांगितलेलं आहे औद्योगिकसाठी म्हणजे ट्रेड युनियन संदर्भामध्ये सांगितलेलं आहे। ज्या कामगारांच्या वेगवेगळ्या संघटना आहेत त्यांच्याविषयी हा कोड इथं भाष्य करतो। कामगार वेगवेगळ्या स्ट्राईक वरती जातात, त्या स्ट्राईक संदर्भामध्ये इथे भाष्य केलेलं आहे। ले ऑफ, रिट्रेंचमेंट, कामगारांना कामावरून काढून टाकणे वगैरे याच्या संदर्भामध्ये सुद्धा इथे सांगितलेलं आहे। स्टँडिंग ऑर्डर्स,
इत्यादी याविषयी या औद्योगिक संबंध संहितामध्ये इथे सांगण्यात आलेलं आहे। यासोबतच आपण बघू शकतो की सामाजिक सुरक्षा संहिता जी आहे, सोशल सिक्युरिटी कोड 2020 चा जो कोड आहे, याच्यामध्ये आपण बघू शकतो की ईपीएफ असेल, ईएसआय असेल, ओके, आपण म्हणू शकतो की एम्प्लॉय प्रोव्हिडंट फंड जे आहे, याच्यासोबतच एम्प्लॉय स्टेट इन्शुरन्स आहे, मॅच्युरिटी बेनिफिट्स आहे, अनऑर्गनाइज्ड वर्कर्स, जे अनऑर्गनाइज्ड सेक्टरमध्ये आपण बघू शकतो की भारतामध्ये जवळपास 90% वर्कर जे आहेत ते अनऑर्गनाइज्ड सेक्टरमध्ये काम करताना आपल्याला दिसतात। मग याच्या संदर्भामध्ये सुद्धा वेगवेगळे क्लॉजेस जे आहेत त्या सामाजिक सुरक्षा संहितामध्ये टाकण्यात आलेले आहेत। यासोबतच गिग वर्कर आहेत, प्लॅटफॉर्म वर्कर आहेत, हे सुद्धा खूप मोठा यांचा पोर्शन अनऑर्गनाइज्ड सेक्टर मधला आहे, राईट। याच्यासोबतच चौथा जो कोड आहे तो व्यावसायिक सुरक्षा व आरोग्य याच्या संदर्भामध्ये जो आहे तो हा कायदा बनवण्यात आलेला आहे। 2020 OSH कोड असं म्हटलं गेलेलं आहे त्याला। वर्क प्लेस सेफ्टी म्हणजे काम करण्याच्या जागी जे आहे तिथे सेफ्टीची रिक्वायरमेंट, कशा पद्धतीची सेफ्टी असावी वगैरे इथे सांगितलं गेलेलं आहे। स्त्रियांसाठी रात्रपाळीमध्ये रात्री काम करत असताना सेफ्टी मेजर घेऊन वेगवेगळ्या इन्स्टिट्यूशननी, कंपन्यांनी इथे कशा पद्धतीने इथे सेफ्टी मेजर्स घ्यायला हवे त्या संदर्भामध्ये सांगितलेलं आहे। वर्किंग अवर संदर्भामध्ये सांगितलेलं आहे। विमेन्स इन नाईट शिफ्ट असेल, ओके, त्याच्यानंतर मायग्रंट वर्कर प्रोटेक्शन हा सुद्धा मायग्रंट वर्करसाठी एका राज्यातून दुसऱ्या राज्यामध्ये जे कामगार वेगवेगळ्या कामासाठी जात असतात त्यांच्या सुद्धा प्रोटेक्शन अंतर्गत कशा पद्धतीचं त्यांना संरक्षण पुरवलं गेलं पाहिजे इथे भाष्य करण्यात याच्यामध्ये आलेलं आहे। लक्षात घ्या 4 प्रकारचे लॉ आहेत। वेतन संहिता आहे, औद्योगिक संबंध संहिता आहे, सामाजिक सुरक्षा संहिता आहे आणि व्यावसायिक सुरक्षा व आरोग्य संहिता, अशा 4 प्रकारचे कोड्स जे आहेत या नवीन संहितामध्ये देण्यात आलेले आहेत। आता आपण वन बाय वन याचं थोडक्यात विश्लेषण करून बघूयात की महत्त्वाचं याच्यामध्ये काय कुठला करंट कंटेंट जो आहे तो परीक्षाभिमुख आहे आणि परीक्षेमध्ये कशा प्रकारचे याच्यावरती प्रश्न विचारले जाऊ शकतात। काही सॅम्पल प्रश्न सुद्धा आपण या व्हिडिओच्या शेवटी आपण पाहणार आहोत। तर लक्षात घ्या, याच्यामध्ये आपण पाहू शकतो व्हिजन ऑफ लेबर रिफॉर्म्स। सगळ्यात महत्त्वाचं आहे याचं व्हिजन काय ठेवलं गेलेलं आहे, जेव्हा हे कोड कशासाठी केलेले आहे, ते नेमकं याच्या पुढे उद्दिष्ट काय होतं। तर सगळ्यात महत्त्वाचं उद्दिष्ट आहे सिम्प्लिफिकेशन्स। कायद्यांचं काय करायचं आहे, सिम्प्लिफिकेशन करायचं आहे, म्हणजे कायदे परत सोप्या पद्धतीने मांडायचे आहेत। आपण पाहिलेले अगोदरचे कायदे जे होते जवळपास स्वातंत्र्यानंतरचे आणि अगोदरचे मिळून जवळपास 44 लॉज अंतर्गत या कामगारांविषयी कायद्याचे लॉ होते। मग या सर्व कायद्यांचं काय केलेलं आहे, सिम्प्लिफिकेशन केलेलं आहे। मग सहज सोपे समजण्यासारखे कायदे केलेले आहेत, राईट। यानंतर आहे कायद्यांचं एकत्रीकरण केलेलं आहे आणि 4 कोड्स मध्ये विभागलेले आहेत। याच्यानंतर आहे ईज ऑफ डुईंग बिझनेस, म्हणजे उद्योगांची कार्यक्षमता वाढवण्यासाठी नेमकं काय करायला पाहिजे, कुठले कायदे जे आहेत त्या उद्योगाच्या कार्यक्षमतेमध्ये अडसर ठरत होते, हे कायदे काढून टाकलेले आहेत, राईट। तिसरं आहे लेबर वेलफेअर, म्हणजे इथे लक्षात घ्या कामगारांचे संरक्षण व्यापक करायचं आहे। लेबरचं जे वेलफेअर आहे ते आणखीन इथे प्रोटेक्शन वाढवलेलं आहे। लेबरला, कामगारांना अधिक अधिकार या कायद्याअंतर्गत देण्यात आलेले आहेत। कुठले अधिकार आहेत, कशा प्रकारचं प्रोटेक्शन केलेलं आहे याची संपूर्ण माहिती आपण घेणार आहोत। लक्षात घ्या, जो आपला फर्स्ट कायदा आहे, फर्स्ट कोड आहे, फर्स्ट संहिता आहे ती आहे वेतन संहिता, कोड ऑन वेजेस। म्हणजे थोडक्यात आता वेतन संहिता नावामध्येच आहे, कशा संदर्भामध्ये सांगितलं असेल तर या कामगारांच्या वेतना संदर्भामध्ये याच्यामध्ये सांगितलं गेलेलं असेल, राईट। यापूर्वीचे या वेतन संहितामध्ये 4 कायदे एकत्रित केले गेलेले आहेत। मग हे 4 कायदे कुठले आहेत तर लक्षात घ्या, पेमेंट ऑन वेजेस ऍक्ट 1936 चा कायदा आहे। त्याच्यानंतर मिनिमम वेजेस ऍक्ट 1948 चा कायदा आहे। पेमेंट ऑफ बोनस ऍक्ट 1965 चा कायदा आहे आणि इक्वल रिन्युमरेशन ऍक्ट 1976 चा कायदा आहे। हे 4 कायदे जे आहेत या वेजेस ऍक्ट मध्ये, वेतन संहितामध्ये काय केलेले आहेत, एकत्रित केलेले आहेत आणि त्यांचा एक कोड बनवलेला आहे, एक कायदा बनवलेला आहे, त्याचं नाव आहे वेतन संहिता, कोड ऑन वेजेस। आता या वेतन संहितामध्ये थोडक्यात काय सांगितलेलं आहे तर लक्षात घ्या, वेजेसची म्हणजे वेतनाची एक समान व्याख्या जी आहे याच्यामध्ये सांगितली गेलेली आहे। याच्यामध्ये बेसिक प्लस डिअरनेस अलाउन्स हे वेज मध्ये अनिवार्य करण्यात आलेले आहे, ओके। जो बेसिक आहे आणि जो एक्स्ट्रा अलाउन्स मिळतो त्याला डिअरनेस अलाउन्स असं म्हणतात, इथे काय सांगितलेलं आहे याच्यामध्ये अनिवार्य करण्यात आलेलं आहे या वेजेस ऍक्ट मध्ये।
अलाउन्स मध्ये 50% पेक्षा जास्त असू शकत नाहीत. म्हणजे हे अलाउन्स जे कंपन्या देते, पहिले काय करायच्या कंपन्या, बेसिक पे जो आहे तो कमी द्यायच्या, राईट. आणि अलाउन्स जे आहे त्याच्यामध्ये ते अलाउन्स मध्ये मोठ्या प्रमाणात अलाउन्स द्यायच्या, मोठ्या प्रमाणात बोनस द्यायचा. ओके, मग याच्यामुळे काय होऊ लागलं, जो एम्प्लॉई प्रोव्हिडंट फंड आहे, EPF जो आहे, तो इथे कंपन्यांना काय कमी भरावा लागत होता. वेगवेगळ्या कंपन्यांना आर्थिक फायदे याच्यामध्ये होत होते. त्यासाठी इथे काय केलं लक्षात घ्या, बेसिक आणि DA हे जे आहे वेजेस मध्ये अनिवार्य इथे करण्यात आलेले आहे, राईट. याच्यामध्ये नंतर आहे फ्लोअर वेजेस. आता केंद्रीय स्तरावरती काय केलेली आहे, ते किमान मजुरी ठरवली गेलेली आहे. म्हणजे राज्याला सुद्धा मजुरी देताना, किमान वेतन देताना याच्या खालीपर्यंत जे केंद्रीय स्तरावरती ठरवली गेलेली आहे ती मिनिमम वेज जी आहे ती राज्यांना सुद्धा इथे पालन करायचे आहे, राईट. राज्य त्याच्यापेक्षा खालच्या स्तरावर किंवा त्या वेजेस पेक्षा खाली जे आहेत ते तिथे पैसे देऊ शकत नाही किंवा वेजेस देऊ शकत नाही. म्हणजे इथे मिनिमम वेजेसचा क्रायटेरिया जो आहे तो केंद्राने ठरवलेला आहे. यासोबतच आहे इक्वल रिन्युमरेशन, म्हणजे लिंगभेद न करता. आपण बघतो की आणखीन बऱ्याच ठिकाणी लिंगभेद, पुरुष स्त्री हा लिंगभेद करून त्यांना वेगवेगळं वेतन देण्यात येतं. म्हणजे असं कुठलाही लिंगभेद न करता आता स्त्री पुरुष या दोघा जणांना समान कामासाठी समान वेतन देण्यात येईल, राईट. यासोबतच आहे बोनस. आता बोनस मिळण्याच्या जी कॅल्क्युलेशन होतं त्याच्यामध्ये सुधारणा केलेली आहे. याच्यामध्येच आपण बघू शकतो की निरीक्षण आणि बोनस विषयी जो दंड आकारला जात होता तो सुद्धा इथं कमी करण्यात आलेला आहे. या पद्धतीने आपण बघू शकतो की वेजेसची एक समान व्याख्या जी आहे ते या कोडमध्ये केलेली आपल्याला आढळते. यासोबतच दुसरा जो महत्वाचा कायदा आहे, जो कोड आहे, तो आहे या औद्योगिक संबंध संहिता. म्हणजे त्याला आपण म्हणू शकू की इंडस्ट्रियल रिलेशन कोड, IRC असं म्हणतात. याच्यामध्ये पूर्वीचे 3 कायद्यांचं एकत्रीकरण करण्यात आलेलं आहे. याच्यामध्ये आपण पाहू शकतो द ट्रेड युनियन ऍक्ट 1926 चा आहे, इंडस्ट्रियल एम्प्लॉयमेंट स्टँडिंग ऑर्डर ऍक्ट 1946 चा कायदा आहे आणि इंडस्ट्रियल डिस्प्यूट ऍक्ट 1947 चा कायदा आहे. या कायद्यांचं याच्यामध्ये एकत्रीकरण आपल्याला केलेलं आढळतं, राईट. याचे मुख्य वैशिष्ट्य काय आहेत, कशासाठी आहे, औद्योगिक संबंध संहिता, इंडस्ट्रियल रिलेशन साठी हा कायदा बनवण्यात आलेला आहे. मग याचे मुख्य उद्दिष्ट काय लक्षात घ्या, उद्योगांना अधिक लवचिकता द्यायची आहे. ओके, लवचिकता म्हणजे कशासाठी, हायर करण्यासाठी आणि फायर करण्यासाठी, त्यांना एम्प्लॉईजला निवडण्यासाठी आणि त्यांना काढून टाकण्यासाठी. म्हणजे तिथं काय केलं गेलेलं आहे लक्षात घ्या, 300 कामगारांपर्यंतच्या संस्थांना, ज्या संस्थांमध्ये 300 कामगार आहेत अशा संस्थांना ले ऑफ कामगारांना तात्पुरते कामावून काढणे, रिट्रेंचमेंट कामगारांची कायमची कपात करणे, क्लोजर साठी इथे सरकारची परवानगी आवश्यक नाही. पहिले जी ही लिमिट होती ती 100 कामगारांची होती. आता ही लिमिट जी आहे ती 300 कामगारांची करण्यात आलेली आहे, राईट. मग आता ज्या लेबर ऑर्गनायझेशन्स आहेत, लेबर कमिटीज आहेत वेगवेगळ्या, त्यांचा ह्या जो क्लॉज आहे याला आक्षेप आहे. कारण पहिले 100च्या वरती कामगार काढायचे म्हटल्याच्या नंतर तिथे सरकारची परमिशन आवश्यक होती. आता 300 कामगारांपर्यंत सरकारची परमिशन आवश्यक नाही, राईट. त्याच्यानंतर आपण पाहू शकतो की दुसरा सर्वात मोठा बदल जो आहे, फिक्स्ड टर्म एम्प्लॉयमेंट. म्हणजे कुठल्याही क्षेत्रामध्ये जर तुम्हाला काम करायचं असेल, एखाद्या व्यक्तीला जर काम करायचं असेल, तर तो कॉन्ट्रॅक्ट जॉब जो असतो तो कायदेशीर आणि सुरक्षित झालेला आहे. म्हणजे कॉन्ट्रॅक्ट जॉब हा कायद्याच्या कक्षेमध्ये आलेला आपण इथे पाहू शकतो. याच्यासोबतच FTE कर्मचाऱ्यांना, म्हणजे फिक्स्ड टर्म एम्प्लॉयमेंट या कर्मचाऱ्यांना कायम कर्मचाऱ्यांसारखे वेतन इथे मिळणार आहे आणि यासोबतच प्रो राटा ग्रॅज्युइटी सुद्धा मिळणार आहे. आता ग्रॅज्युइटी म्हणजे काय, तर ग्रॅज्युइटी म्हणजे एखाद्या कामगारांनी जर 5 वर्ष काम केलं तर 5 वर्षाच्या नंतर त्याला आर्थिक मोबदला त्या इन्स्टिट्यूशन मार्फत, कंपनी मार्फत इथे मिळतो. ओके, मग प्रो राटा ग्रॅज्युइटी म्हणजे काय, तर प्रो राटा ग्रॅज्युइटी म्हणजे काय आहे, जर त्यांनी 4 वर्ष 7-8 महिने काम केलेलं असेल, ओके,
त्याचे ते बाकीचे राहिलेले महिने सुद्धा या ग्रॅज्युइटीमध्ये धरण्यात येतात. राईट, लक्षात घ्या. त्याच्यानंतर आहे दुसरं ट्रेड युनियन रिकग्नायझेशन. म्हणजे याच्यामध्ये एक निगोशिएशन युनियन 51% सदस्यता असलेली इथे करण्याचा प्रस्ताव देण्यात आलेला आहे. यासोबतच किंवा निगोशिएशन काउन्सिल एकाधिक युनियन असल्याच्या नंतर इथे प्रस्ताव हा सुद्धा देण्यात आलेला आहे. यासोबतच आपण बघू शकतो की स्ट्राईकवर कडक अटी आहेत. आता कामगारांच्या दृष्टीने बघा, ज्या स्ट्राईक आहेत म्हणजे इथे म्हटलेलं आहे की इसेन्शियल सर्व्हिसेसमध्ये तुम्ही त्या एखाद्या इसेन्शियल सर्व्हिसमध्ये कामगार जर काम करत असतील तर त्यांना संपावरती जाता येणार नाही, हे इथे नमूद करण्यात आलेलं आहे या कोडमध्ये. आणि यांना स्ट्राईक किंवा वरती जाण्यास म्हणजे आपण म्हणू शकतो की कामगार जे आहेत ते संपावरती गेलेले आहेत. म्हणजे संपावरती जाणे याच्यासाठी त्यांना 14 दिवस अगोदर नोटीस द्यावी लागेल आणि त्याच्यानंतरच त्यांना संपावरती जाता येईल. ओके, मग हे सुद्धा कामगारांच्या दृष्टीने काय झालेलं आहे, कामगार युनियनच्या दृष्टीने हा सुद्धा जो आहे तो इथे कडक लॉ त्यांच्यासाठी बनवण्यात आलेला आहे. त्यांचा या सुद्धा गोष्टीवर इथे आक्षेप आहे. यासोबत आपण बघू शकतो की तिसरी सर्वात मोठा कोड आहे, सगळ्यात महत्वाची संहिता आहे सामाजिक सुरक्षा संहिता, सोशल सिक्युरिटी कोड. आता या संहितेमध्ये पूर्वीचे जे 9 कायदे होते त्याचं एकत्रीकरण केलेलं आहे आणि हा सामाजिक सुरक्षा संहिता बनवलेली आहे. त्याच्यामध्ये आपण बघू शकतो की एम्प्लॉई प्रोव्हिडंट फंड असेल, याच्यासोबतच एम्प्लॉई स्टेट इन्शुरन्स असेल, मॅटर्निटी बेनिफिट असेल, अनऑर्गनाइज सेक्टर वर्कर सोशल सिक्युरिटी ऍक्ट असतील, हे अशा वेगवेगळ्या 9 कायद्यांचं एकत्रीकरण करून हा सोशल सिक्युरिटी कोड जो आहे तो बनवण्यात आलेला आहे. त्याच्यामध्ये आपण सगळ्यात महत्वाचं बघू शकतो गिग वर्कर्स म्हणजे अनऑर्गनाइज सेक्टर मधील जे वर्कर्स आहेत, कामगार आहेत त्यांच्यासाठी, आणि प्लॅटफॉर्म वर्कर्स हे समाविष्ट आहेत. आता प्लॅटफॉर्म वर्कर्स आपण म्हणू शकतो की जे स्विगी, झोमॅटो, ओला, उबेर, अर्बन कंपनी वेगवेगळ्या अशा ऑनलाईन प्लॅटफॉर्म आहेत, राईट, त्याच्यावरती काम करतात. यांना गिग वर्कर्स किंवा प्लॅटफॉर्म वर्कर्स असं म्हटलेलं आहे. यांच्यासाठी फर्स्ट टाइम हे जे आहे ते कायद्याच्या कक्षेमध्ये त्यांना आणलं गेलेलं आहे. म्हणजेच फर्स्ट टाइम सामाजिक सुरक्षा उपाययोजनांमध्ये त्यांचा स्पष्ट इथे समावेश झालेला आहे. कोणाचा? या गिग वर्करचा आणि प्लॅटफॉर्म वर्कर्सचा. यासोबतच आपण पाहू शकतो युनिव्हर्सल सोशल सिक्युरिटी म्हणजे सरकार जे कंपनी नियोक्ता आहे आणि कर्मचाऱ्यांचं एकत्रित योगदान कशामध्ये आहे? EPF मध्ये आहे, ओके, ESI मध्ये आहे, मॅच्युरिटी बेनिफिट मध्ये असणार आहे, ग्रॅज्युइटी मध्ये असणार आहे आणि ओल्ड एज प्रोटेक्शन मध्ये इथे असणार आहे. ग्रॅज्युइटी आपण बघितलेलं आहे की फिक्स टर्म एम्प्लॉयला 1 वर्षाच्या आत सुद्धा प्रोराटा अधिकार आहेत. पहिले आपण बघितलेलं आहे की 5 वर्ष त्यांनी नोकरी केल्याच्या नंतर तो जर तिथून निवृत्त झाला असेल किंवा त्यांनी सोडली असेल तर त्याला काही आर्थिक मोबदला त्याचा मिळतो. आता आपण बघू शकतो की आता 1 वर्षाच्या आत सुद्धा प्रोराटा अधिकार या ग्रॅज्युइटी अंतर्गत या कोड अंतर्गत देण्यात आलेले आहेत. ओके, अनऑर्गनाइज सेक्टरला सुद्धा इथे काय केलेलं आहे? ई श्रम पोर्टल हे सगळ्यात मोठं पोर्टल आहे. याच्यावरती सुद्धा इथे अनऑर्गनाइज सेक्टरसाठी, अनऑर्गनाइज जे वर्कर्स आहेत त्यांच्यासाठी ई श्रम पोर्टल, त्यांचा अनऑर्गनाइज सेक्टर मधल्या वर्करचा डेटा कलेक्ट करण्यासाठी हे पोर्टल जे आहे ई श्रम हे शासनाकडून इथे बनवण्यात आलेलं होतं. वेलफेअर स्कीम आहे, आपण बघू शकतो की PMSYM, आपण त्याला म्हणू शकतो की PM श्रम योगी योजना, राईट, मानधन योजना, PMJJBY त्याला आपण असं म्हणू शकतो की PM म्हणजे प्रधानमंत्री जीवन ज्योती बीमा योजना आणि PMSBY, PMSBY म्हणजे प्रधानमंत्री सुरक्षा बीमा योजना. अशा वेगवेगळ्या ज्या अनऑर्गनाइज सेक्टरसाठी ज्या स्कीम आहेत या सुद्धा ह्या संहिताच्या अंडर इथे आलेल्या आहेत. यासोबतच आपण पाहू शकतो व्यावसायिक सुरक्षा, आरोग्य व कामाच्या अटी संहिता 2020 साठी OSH कोड म्हटलं गेलेलं आहे. त्याला ऑक्युपेशनल सेफ्टी हेल्थ अँड वर्किंग कंडिशन कोड असं म्हटलेलं आहे. तर ह्याच्यामध्ये लक्षात येतं कशासाठी आहे? व्यावसायिक सुरक्षेसाठी, राईट. आरोग्य व कामाच्या अटी संहिता 2020 म्हणजे सेफ्टी हेल्थ अँड वर्किंग कंडिशन साठी हा जो कोड आहे तो बनवण्यात आलेला आहे. कोणाच्या? कामगारांच्या, राईट. पूर्वीचे 13 कायदे याच्यामध्ये एकत्रित केलेले आहेत. 13 कायद्यांचं एकत्रीकरण करून हा जो कोड आहे तो बनवण्यात आलेला आहे. याच्यामध्ये आपण बघू शकतो की फॅक्टरी ऍक्ट आहे, माइन्स ऍक्ट आहे,
डॉक वर्कर जे बंदरावरती काम करतात ते डॉक वर्कर्स ऍक्ट आहे, इत्यादी अशा प्रकारचे कायदे 13 कायदे एकत्र करून हा सेफ्टी कोड जो आहे तो बनवण्यात आलेला आहे. याच्यामध्ये आपण बघू शकतो की सुरक्षा व आरोग्य मानके याच्यामध्ये देण्यात आलेली आहे. विमेन्स वर्करला रात्री 7 PM to 6 AM काम करण्यास अनुमती देण्यात आलेली आहे. आपण बघू शकतो की वेगवेगळ्या शहरांमध्ये विमेन्स वर्कर सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये काम करतात. मग आता ह्या कोडनी काय दिलेले आहे की यांना रात्री 7 ते सकाळी 6 वाजेपर्यंत यांना काम करण्याची अनुमती आहे. ओके, पण कशी अनुमती आहे? विमेन्स वर्करसाठी त्या कंपनीनी किंवा त्या इंडस्ट्रीनी काय केलं पाहिजे तर सेफ्टी मेजर्स घेतले पाहिजेत. राईट. इंटरस्टेट मायग्रंट वर्करसाठी विशेष तरतुदी करण्यात आलेल्या आहेत, जे एका राज्यामधून दुसऱ्या राज्यामध्ये कामासाठी मायग्रेट होतात. त्यांच्यासाठी सुद्धा विशेष तरतुदी या कायद्या अंतर्गत करण्यात आलेल्या आहेत. सिंगल रजिस्ट्रेशन इथे करण्यात आलेलं आहे, म्हणजे कॅरेज, कॉन्ट्रॅक्ट लेबर, फॅक्टरी सर्वांसाठी एकच नोंदणी परवाना इथे करण्यात आलेलं. पहिलं ह्या नोंदणी परवाने जे होते ते वेगवेगळे होते. आता जो आहे तो एकच नोंदणी परवाना करण्यात आलेला आहे. वर्किंग आवर्स जे आहे 8 तासांची शिफ्ट केलेली आहे. वीकली रेस्ट असेल. ओव्हर टाइम वरती कडक नियम इथं घालण्यात आलेले आहेत. राईट. अशा प्रकारचे आपण 4 कायदे बघितलेले आहेत. हे महत्वाचे आहेत. 29 कायद्याचं रिप्लेसमेंट करून त्याचं पुनरावलोकन करून हे 4 वेजेस ऍक्ट जे आहेत गव्हर्नमेंटनी सगळ्यात मोठा लेबर रिफॉर्म आतापर्यंतचा आणलेला आहे आणि याच्यामध्ये या 4 वेजेस ऍक्टचा समावेश करण्यात आलेला आहे. मग हे आता आपण कायदे बघितलेले आहेत. या कायद्यांचे फायदे काय आहेत तर लक्षात घ्या. याचे फायदे आहेत ईज ऑफ डुईंग बिझनेस सुधारणा, म्हणजे बिझनेस वाढवण्यामध्ये किंवा बिझनेस सुलभतामध्ये इथे काय आहे सुधारणा होईल. म्हणजे इथे जास्तीत जास्त पहिल्या याच्या अगोदर वेगवेगळे कायदे होते, एकमेकात गुंतागुंतीचे कायदे होते, काही बिझनेस साठी सुद्धा अनुकूल कायदे नव्हते. ओके, काही हार्मफुल कायदे होते. मग या सर्वांचं एकत्रीकरण करून कशा पद्धतीने उद्योगधंद्याला इथं प्रोत्साहन देण्यात येईल. राईट. याच्यासाठी इथं योगदान या कायद्याअंतर्गत देण्यात आलेलं आहे. यासोबतच नियमांची एक समान व्याख्या, कॉम्प्लायन्स करणे तर सोपं झाले. नियमांची एक समान व्याख्या दिलेली आहे. ओके, याच्यासोबतच सिंपल डेफिनेशन दिलेले आहेत. नेमकं कशा पद्धतीने काय करायचं आहे हे या कायद्याअंतर्गत समजून सांगण्यात आलेलं आहे. याच्यासोबतच आहे गिग वर्कर्स साठी सुरक्षा जाळे. आता जे गिग वर्कर्स कायद्याच्या कक्षेमध्येच नव्हते यांच्यासाठी स्पेशल एक सिक्युरिटी नेट किंवा सुरक्षा जाळे जे आहे ते तयार करण्यात आलेलं आहे. म्हणजे यांना सुद्धा कायद्याच्या कक्षेमध्ये आणलेलं आहे. पहिले बघितलेलं आहे तर लेबर ऍक्ट वगैरे वेगवेगळे कायदे होते, कंपनीज वगैरे वेगवेगळे ऍक्ट आहेत, यांच्यामध्ये डिस्प्यूट खूप व्हायचे. मग बरेच प्रकरण आपण बघितलेलं की वेगवेगळ्या ट्रिब्युनल अंतर्गत वेगवेगळ्या कोर्ट अंतर्गत आपल्याला गेलेले पाहायला मिळतात. मग आता इथे काय होणार आहे, या संहिता अंतर्गत काय होणार आहेत, हे जे एकमेकांमधले डिस्प्यूट आहेत, एकमेकांमधले विवाद आहेत वेगवेगळ्या कायद्या अंतर्गत, हे इथे कमी होण्यास मदत होणार आहे. राईट. डिस्प्यूट कमी होण्याची इथे शक्यता आहे. लेबर इन्स्पेक्शन पारदर्शक होणार आहे. ट्रान्सपरन्सी या कायद्याअंतर्गत मेंटेन होणार आहे. अकाउंटेबिलिटी, ट्रान्सपरन्सी आपण म्हणतो, ही मेंटेन करण्यासाठी हे कायदे महत्वाचे आहेत. राईट. मग याच्यावरती आव्हाने, टीका सुद्धा केली जात आहे. वेगवेगळ्या लेबर ऑर्गनायझेशन्स आहेत. आपण काही 1-2 गोष्टीचा संदर्भ सुद्धा बघितलेला होता. कशा पद्धतीने लेबर ऑर्गनायझेशन कडून याच्यावरती टीका केली जात आहे की हे कायदे जे आहेत हे लेबर्सना म्हणजे कामगारांना अनुकूल नाहीत, तर हे कायदे कंपन्यांना अनुकूल आहेत अशा पद्धतीने बनवण्यात आलेले आहेत, असं या लेबर ऑर्गनायझेशनचं म्हणणं आहे. राईट. मग लेबर युनियन म्हणतात कर्मचारी संरक्षण कमी आहे, उद्योगांना जास्त स्वातंत्र्य दिलंय. ईज ऑफ डुईंग बिझनेस जे आहे त्याला आणखीन जास्त फ्रीडम दिलाय. कशा पद्धतीने लेबरला काही रिस्ट्रिक्शन घालण्यात आलेले आहेत. आपण बघितलेलं आहे स्ट्राईक सुद्धा करताना त्यांना 14 दिवसाची नोटीस जी आहे ती अनिवार्य केलेली आहे. इमर्जन्सी सर्व्हिसेस मध्ये त्यांना बंद, हरताळ करता येणार नाही अशा पद्धतीने हे कायदे बनवण्यात आलेले आहेत. राईट. म्हणून यांचं म्हणणं आहे काय, उद्योगांना जास्त स्वातंत्र्य दिलेलं आहे. यासोबतच 300 वर्कर लिमिटमुळे आता हायर अँड फायर जो आहे तो पहिले 100 इंडिव्हिज्युअलचा 100 वर्कर्सचा होता, आता तो 300 वर्कर पर्यंत वाढवण्यात आलेला आहे. म्हणजे थोडक्यात जॉब सिक्युरिटी जी आहे
ती इथे राहणार नाही, राईट. म्हणजेच जॉब्स इनसिक्युरिटी इथे होईल, राईट. गिग वर्करसाठी वेलफेअर अगाप ग्राउंड लेवलवरती मजबूत नाही. गिग वर्करसाठी आपण जरी बघितलंय, जरी या कायद्याच्या कक्षेत आणलेलं आहे, तरी त्यांच्यासाठी वेलफेअर आणखी ग्राउंड लेवल पर्यंत यायला इथे वेळ लागेल. याच्यासोबतच स्टेट रूल तयार न झाल्यामुळे संहिताच्या अंमलास विलंब. ठीक आहे, या संहिता आल्याच्या नंतर सुद्धा वेगवेगळ्या राज्यांचे नियम आणखी या संहिताबाबत तयार नाहीत. मग हे कायदे जे आहेत, त्या संहिता ज्या आहेत, ते वेगवेगळ्या राज्यामध्ये इम्प्लिमेंट होण्यास इथे विलंब लागू शकतो, राईट. ते राज्य त्या पद्धतीने त्यांना स्वीकारेल आणि त्याप्रमाणे त्यांना त्याचा अवलंब करेल. याला काही ड्युरेशन टाइम इथे जाऊ शकतो. सोशल सिक्युरिटी कोड मध्ये फंडिंग अस्पष्ट आहे. ओके, या पद्धतीचे काही आपण इथे आव्हाने किंवा टीका या लेबर कोड्स वरती 4 न्यू लेबर रिफॉर्म जे आहेत त्याच्यावरती इथे करण्यात आलेली आपल्याला दिसते. आता आपण आणखी पाहूयात की हे न्यू लेबर रिफॉर्म जे आहे त्याच्यावरती परीक्षेच्या दृष्टीने कशा पद्धतीचे प्रश्न येऊ शकतात. आता आपण हे जर समजलेलं आहे आपल्याला, न्यू लेबर ते 4 जे आपण लॉ बघितलेले आहेत, ज्या 4 संहिता बघितलेल्या आहेत, जे 4 कोड्स बघितलेले आहेत, ते कशा पद्धतीचे आहेत, त्याच्यामध्ये महत्वाचे, आता संपूर्ण कोड तर खूप मोठा असतो, राईट. मग हे संपूर्ण मध्ये काय महत्वाच्या गोष्टी आहेत ज्या आपल्याला परीक्षाभिमुख आहेत, या पद्धतीने आपण या पाहिलेल्या आहेत. तर याच्यामध्ये आपण प्रश्न परीक्षेमध्ये कशा पद्धतीने या लेबर कोड्स वरती विचारले जाऊ शकतात, एक अंदाजित प्रश्न आपण इथे पाहूयात. याच्यामध्ये आहे द न्यू लेबर कोड्स एम टू बॅलन्स लेबर वेलफेअर विथ इंडस्ट्रियल फ्लेक्झिबिलिटी डिस्कस सांगितलेलं आहे. म्हणजे नवीन मजूर संहिता जी आहे, कामगार संहिता आहे, त्याचे उद्दिष्ट हा कामगार कल्याण आणि औद्योगिक लवचिकता यांच्या संतुलन साधने आहे, याच्यावरती आपल्याला डिस्कस करायचं, चर्चा करायची आहे. दुसरा प्रश्न आहे सामाजिक सुरक्षा संहितेमध्ये गिग कामगारांचा समावेश, जे गिग वर्कर, प्लॅटफॉर्म वर्कर्स आहेत, यांचा समावेश कशा पद्धतीने झालेला आहे, याचं चिकित्सक आपल्याला विश्लेषण करायचं आहे. म्हणजे गिग कामगारांचं विषयीचं, ओके, पहिले आपण बघू शकतो की गिग कामगार जे आहे, गिग वर्कर्स आहेत, ते ह्या कायद्याच्या कक्षेत नव्हते, राईट. म्हणजे जो अपॉइंट करतो वर्करला आणि जो काम करतो याच्यामध्ये फक्त इंटरनेटच्या माध्यमातून इथे मोस्टली आपण बघितलं तर संबंध आलेला होता, प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून, प्लॅटफॉर्म वर्करच्या माध्यमातून, राईट. अशा पद्धतीची वर्करची नियमावली होती ते कुठेच नव्हती. आता हे नवीन वर्कर जे आहेत ते कायद्याच्या कक्षेमध्ये आलेले आहेत, परंतु हे कायद्याच्या कक्षेमध्ये जरी आलेले असतील तरी आपण बघू शकतो की गिग वर्कर जे अनऑर्गनाइज सेक्टर मधले असलेले वर्कर आहेत, प्लॅटफॉर्म वर्कर्स आहेत, तुलनेने खूप मोठ्या संख्येने जास्त आहेत. पण ऍक्च्युअली त्यांच्यापर्यंत या कायद्याचं प्रोटेक्शन असेल, हा कायदा जो आहे त्याचे काही अधिकार त्यांना दिले गेलेले आहेत, हे त्यांना मिळतील का, हे सुद्धा इथे पाहणं महत्वाचं आहे, राईट. अशा पद्धतीने तुम्ही याचा आन्सर इथे मांडू शकता. मजूर संहितेमुळे किंवा कामगार संहितेमुळे ट्रेड युनियनच्या अधिकारांमध्ये क्षीणता येते का, तपासा, राईट. नवीन हे 4 लेबर कोड झालेले आहेत, आपण बघितलेले आहेत, काही लिमिटेशन त्यांना सांगितलेले आहेत. कोणासाठी सांगितलेले आहेत, या ट्रेड युनियनला सुद्धा काही लिमिटेशन्स आहेत. उद्योगांना जास्त अधिकार देण्यात आलेले आहेत, पण ट्रेड युनियनचे काही अधिकार त्यांच्या मतानुसार कमी करण्यात आलेले आहेत किंवा त्याच्यावर रिस्ट्रिक्शन टाकण्यात आलेले आहेत. आपण डिस्कस केलेलं आहे थोड्या वेळापूर्वी, त्याबद्दल तुम्ही इथे मांडू शकता तुमचं मत. संघराज्यीय पातळीवरती मजूर संहिताच्या अंमलबजावणीत कोणती आव्हाने आहेत. आता वेगवेगळ्या स्टेटमध्ये मी आताच थोड्या वेळापूर्वी वाक्य बोललेलो होतो की ही जी संहिता आहे, हे जे कोड्स आहेत ते इम्प्लिमेंट सेंट्रल लेवलला झालेले आहेत, परंतु हे कोड जे आहे ते स्टेट लेवलला इम्प्लिमेंट होण्यासाठी काही कालावधी जावा लागेल. मग आता याच्यामध्ये वेगवेगळ्या स्टेटच्या वेगवेगळ्या अडचणी येऊ शकतात, ओके. त्याबाबत सुद्धा आपण इथं आपले मत जे आहे ते स्पष्ट करायचे आहेत. म्हणजे अशा पद्धतीने परीक्षेमध्ये जे आहे ते प्रश्न विचारू शकतात. आज आपण बघितलेलं आहे की हे 4 न्यू लेबर कोड्स आहेत, हे का महत्वाचे आहेत. याच्यामध्ये नवीन जे 4 कायदे आहेत ते 29 कायद्यांना रिप्लेस करून हे नवीन 4 लेबर कोड बनवण्यात आलेले आहेत. आणि हे जे लेबर कोड्स आहेत ते परीक्षेसाठी सुद्धा महत्वपूर्ण आहेत. आपल्या मुख्य परीक्षेमध्ये सुद्धा याच्यावरती प्रश्न विचारले जाऊ शकतात किंवा पूर्व परीक्षेमध्ये सुद्धा कुठले कुठले लेबर कोड्स जे 4 आहेत ते तुम्हाला माहिती असायला हवेत, कुठले कुठले लेबर कोड्स आहेत ते इंट्रोड्यूस जे आहेत ते केलेले आहेत, ओके. या पद्धतीने आपण थोडक्यात विश्लेषण जे आहे या 4 नवीन कामगार कायद्यांचं विश्लेषण बघितलेलं आहे.
आज आपण या आपल्या सेशनमध्ये इथेच थांबूयात. धन्यवाद.